मुंबईतल्या आगीवर तब्बल 10 तासांनी नियंत्रण मिळालेलं आहे। तुर्भेच्या गोदामाला रात्री लागलेली ही भीषण आग एपीएमसी मार्केट जवळच्या ट्रक पार्किंगमधील गोदामाला आग लागलेली होती। आगीत 7 ते 8 गाड्या जळून भस्मसात झालेल्या आहेत। लाखोंचा मुद्देमाल जळून खाक झालाय, मात्र अद्यापही आग पूर्णपणे शमलेली नाही। अग्निशमन दलाकडून कुलिंगचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। आगीचं कारण अस्पष्ट आहे। याच परिसरातून आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। नवी मुंबईतील एपीएमसी परिसरातील तुर्भे सेक्टर 20 येथील ट्रक पार्किंग मध्ये काल रात्री भीषण आग लागली आणि या भीषण आगीचं रौद्ररूप आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता। अद्यापही ही आग पूर्णपणे विझलेली नाही आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असलं तरी आग ही काही विझलेली नाही आहे आणि या आगीमध्ये गाड्यांचं खूप नुकसान झालेलं आहे। 6 ते 7 गाड्या ह्या जळून खाक झालेल्या आहेत, तर यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अद्याप आग कोणत्या कारणामुळे लागली याचं समोर आलं नसलं तरी मात्र आगीमुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि ही आग इतकी भयंकर होती की आजूबाजूला पसरत असल्यामुळे बाजूच्या ज्या गाड्या होत्या त्यांना देखील याची झळ लागत होती आणि त्यामुळेच कुठेतरी संपूर्ण ही जी आग ही सध्या नियंत्रणामध्ये जरी आली असली तरी मात्र पूर्णपणे विझलेली नाही आहे। त्याचा धूर हा अद्यापही आहे, त्यामुळे जे कुलिंगचं काम आहे ते सध्या सुरू आहे, मात्र या गाड्यांचं मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। वीडियो जर्नलिस्ट राज सहा, मैं आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। एम्बुलेंस ये फायर सर्विस आके यहाँ लगी है, ये यहाँ से क्रेडों को गुजारेगा। इनको हमने कहा कि गाड़ियाँ उधर से ले आओ, उधर से क्रेड तो जल गई। हमारी 2 नई गाड़ी है, अभी उनको आग नहीं लगी। पहले उधर से तो आग कंट्रोल करो, हमारी गाड़ियाँ बच जाती। बाकी यहाँ आप चेक करो कोई गाड़ी जली है, पर ऐसे जो वो मुझे बोल रहे हैं आप अपना काम करो, हमें अपना काम करने दो। अब कौन सा काम किया जब मेरी दोनों गाड़ी जल गई? अब क्या काम किया मुझे बताए। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।